एकंदर कशा पद्धतीनं इव्हेंट सुरू असा? इव्हेंट हो आमचो ओपन इंडिया इव्हेंट म्हणटा पळय तो फर्स्ट टायम गोंयांत जाला, जेच्या कडेन फायर आर्म सुद्दां आमी चालू केला. 25 मीटर तुवें पळयला आसतलें, सकयल 50 मीटर चलता आनी 10 मीटर हे एराचो. सो 18 ते 28 एकंदर दरम्यान ह्या दरम्यान चालू आसा आनी बऱ्या भशेन बरो सगळ्यांचो सपोर्ट बरो चलता. ह्या इव्हेंटाक खंयचे खंयचे स्टेटीच्यान आयलेलो? ह्या इव्हेंटाक हरियाणा, राजस्थान, दिल्ली, इन शॉर्ट सांगचे थ्रू आउट इंडिया म्हणजे क्वॉलिफाय जावन येतले पळय ते नॅशनलाक खेळटले. सो दीस इज अ क्वॉलिफिकेशन मॅच फॉर द दोज प्लेइंग फॉर द नॅशनल. गोंयान फर्स्ट हांगा मांद्रे हांगा हे शूटिंग हबानूच हे इव्हेंट जाता. हय, आनी ह्या शूटिंग हबानूच फर्स्ट टायम हे जाल्या. ओवरऑल आता जे लोक येतात पळय त्यांचे कशी सोय रावपाची म्हणजे कशी आसा, फेडरेशन ऑर्गनायज करता, नॅशनल रायफल ऑफ असोसिएशन ऑफ इंडिया आसा पळय ते ऑर्गनायज करता. बाकी ज्या प्लेसीस सपोज दिल्ली जाले जाल्यार दिल्लीच्या रेंजीर ते घेता, पण जे रावपाची तेंची जी सोय आसता ते हर शूटर आपल्या हितून करतात. आमचे जे ऑफिशियल येतात भायरसून तांकां NRI अरेंज करतात. मेरा नाम करण सिंह है, मैं हरियाणा से हूँ. .22 में इंटरनेशनल प्लेयर हूँ. यहाँ के वेदर और उसके हिसाब से देख के जो बनाई है रेंज बहुत बढ़िया है. वेदर कंडीशन बहुत अच्छी है शूटिंग के लिए, एटमॉस्फेयर बहुत अच्छा और रेंज बहुत प्यारी है. 50 मीटर, 10 मीटर एंड 25 बहुत ही बढ़िया. थँक्यू. डॉक्टर अशोक मारुती. आपल्याला कसं वाटतं आपल्या इथे येऊन? आम्ही पुण्यावरून आलो. आज माझ्या मुलीचं कॉम्पिटिशन प्री नॅशनल. तर मी बऱ्याच ठिकाणी मी गेलो होतो रेंजवर, पण ही रेंज पाहून खूप एक्सलंट रेंज आहे, खूप स्पेसियस आहे. पूर्ण सगळे इक्विपमेंट्स आणि सगळ्या गोष्टी डिस्प्ले स्कोअर ते 5-6 मोठे डिस्प्ले आहेत. त्या ठिकाणी कॉमन एक मोठा डिस्प्ले आहे, तुमचं कंटिन्यू स्कोरिंग खाली होताना दिसतं आहे. तेही खूप छान वाटलं. मी असं बाकी ठिकाणी कुठं आत्तापर्यंत पाहिलं नव्हतं. बाकी पार्किंगची सोय चांगली आहे, निसर्गरम्य ठिकाणी आणि शांततेमध्ये तुम्ही फार चांगलं शूटिंग या यश शूटिंग हबमध्ये करू शकता मला खात्री. केन्नाच्यान स्टार्ट जाल्या? 18 तारखेच्यान 28 तारीख पर्यंत आहा. आणि हांगा सध्या खंयचे खंयचे स्टेटीसून आयिल्ले आसा? ऑल ओव्हर इंडियासून अराउंड टोटल 5000 एंट्रीज आहा. ही आमची 10 मीटर, त्याच्या सकयल 50 मीटर आणि ते सायडीक 25 मीटर. ओके. हे टोटल मिळून सगळे 5000ची एंट्री आहा भुरग्यांची. प्लस तेंच्या वांगडा पॅरंट्स आहा. सेकंड थिंग सगळे म्हणजे बरे शूटर नवे शूटर आहा. हे जाल्यार आपण तांकां क्वॉलिफायींग वयता. एकंदर कितले दीस पर्यंत चलता तुमचे? हे टोटल 12 दिसाचो. ओके. मग तेंचेर आता सध्या ते इतले लोक येतात तेंचे राहण्याची बी सोय कशी? तेंचे एक्चुअली हांगा क्लोज बाय जितके लोक रेसिडन्स कोण दितात तांकां हॉटेल्स आहा. म्हणजे टोटली सगळीं हॉटेलां मेजर ह्याच्यामुळे फूल अराउंड 15 ते 20 हजार लोक आसात. ओके. हांगा कशा पद्धतीने खेळ जाता म्हणजे त्याचे डिटेल मातशें? हे 10 मीटर म्हणजे एक एअर पिस्टल आणि एअर रायफल असता तितून जाता. सकयल फायर आर्म असता 50 मीटर, 3P आणि ताका प्रोन पोजिशन म्हणटा. पिस्टल आणि रॅपीड फायर आणि सेपरेट फायर असता. ओके. कशें पूर्ण भाई म्हाका सांग हांगा कितले रेंजी मेरेन सुरू आसा आणि इव्हेंट केन्ना स्टार्ट जाले आणि केन्ना काबार जातले एकंदर डिटेल? हांगासर टोटल 3 रेंजी आहा. ते म्हणजे 10 मीटर, 25 मीटर आणि 50 मीटर. आणि हेजी इंडिया ओपन कॉम्पिटिशन आहा ते स्टार्ट जाला 18 तारखेच्यान अप टील 28 पर्यंत चलतलो ऑगस्टाच्या. हांगा जे पार्टिसिपेट आसात खंयचे खंयचे आसात? हांगा आतां जे पार्टिसिपेशन आसा ते ऑल ओवर इंडिया म्हणजे फ्रॉम साऊथ टू नॉर्थ म्हणजे एवरी स्टेट्स आसा. प्लस इवन आर्मी, IAS, IRS मागीर CIS, नेव्ही सगळे जाण. ओके. त्यांची रावपाची म्हणजे सगळी सोय हांगाच आसा की कशी? ना म्हणजे हे इंडिया ओपन कॉम्पिटिशन तशें हे खंय सांग जे कितें सोय आसता सगळे आपापले म्हणजे करतात. आपापलो स्टे, आपापलो ट्रॅवल सगळे आपापले. ओके. येस. हांगा फक्त 50 मीटर
हय 50 मिटर. सो आतां एक अशें एक्चुली इंडिया ओपन कॉम्पिटिशन आसा पळय ते 10 मिटरान जातालें. फर्स्ट टायम इंडियेन हें जालां जे फायर आर्म दॅट इज 50 मिटर एंड 25 मिटर सुद्दां आसा. सो त्या खातीर एट प्रेझंट आमचे कडेन 5,000 एंट्री येयल्या म्हणजे 5,000 लोक येयल्या प्लेयर्स येयल्या फ्रॉम ऑल ओवर इंडिया. आनी आतां प्लस अशें आहा की फर्स्ट टायम एवर इंडिया ओपन फायर आर्म्स समज आतां हांगा जे कोण शूट करता तेंचो क्वॉलिफिकेशन स्कोर जातलो ते ऑटोमॅटीक नॅशनलाक क्वॉलिफाय जाता. सो म्हणजे इट इज वन टायप ऑफ अ प्री नॅशनल टायप जशें आसता पळय. ओके. तांकां प्रॅक्टीस बी करपाक म्हणजे सारकें अशें म्हणजे आता ते असतं त्यांचे आता 50 मिटर 3 वेगळे इव्हेंट असतात. स्टँडर्ड पिस्तल, प्रोन असतं आणि 3 पोझिशन म्हणून असतात. सो भितर कितें आसता आतां 2 इव्हेंट ऑलरेडी जाल्लेल्या आता 3 पोझिशन. एक दीस पयलीं तांकां प्रॅक्टीस आसता PET म्हणून आसता प्री इव्हेंट ट्रेनींग आनी मागीर थंय आसता मॅचीस कंटिन्यू स्टार्ट जाता मॉर्निंग बिकॉज 50 मिटर 25 मिटर आउटडोर इव्हेंट आसता. मॉर्निंग एक 8 स्टार्ट जाता तो 4 5 बंद मागीर लायटी खातीर डे लायट मागीर कमी जाता. ओके. एका दिसाक कितले इव्हेंट जाता तुमच्या हांगा? एका दिसाक 3 रेंजीस चलतात. ओके. 10 मिटर 50 मिटर 25 सायमल्टेनियसली चलता आनी दे आर सगळे फ्रॉम स्टार्टींग 18 ते 28 पर्यंत 3 एंड. ओके. थँक्यू. ऊपर